हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपण सेट्सच्या नेक्स्ट सेशनला सुरुवात करणार आहोत. यामध्ये आपल्याला बघायचं आहे ऑपरेशन ऑन सेट्स. ठीक आहे. लास्ट सेशनमध्ये आपण बघितलं होतं की नक्की युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे काय, सबसेट म्हणजे काय, हे सगळं आत्तापर्यंत आपण बघितलं आहे. आज आपल्याला बेसिकली बघायचं आहे ऑपरेशन ऑन सेट्स. आता सेटमध्ये काय ऑपरेशन करायचे, जसं तुम्ही रेग्युलर ऑपरेशन बघितलेत, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, तसंच सेटमध्ये पण काही वेगळ्या प्रकारचे काय ऑपरेशन आहेत. ठीक आहे. त्यातलं पहिलं आपल्याला बघायचं आहे इंटरसेक्शन ऑफ ए सेट. इंटरसेक्शन म्हणजे काय, तर इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स म्हणजे सपोज A and B are two set. The set of all common elements of A and B is called intersection of the set. ठीक आहे. म्हणजेच काय, तर काल आपण आधीच्या सेशनमध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं. त्यामध्ये आपण असे लिहिले होते, A समजा लिहिले आपण, वन 2 3, बी सेट घेतला आहे आपण 3 4 5. आता बघा या दोघांमध्ये कॉमन काय, 3. जेव्हा असं कॉमन, जेव्हा आपण दोघांमध्ये जेव्हा एक एलिमेंट कॉमन असतो, कुठलाही एलिमेंट, किती 2 3 4 किती एलिमेंट्स काय असतात, कॉमन असतात दोघांमध्ये पण ते आहेत, अशाला काय म्हणणार आहे आपण, इंटरसेक्शन ऑफ टू सेट. आणि ते कसं डिनोट करतात, तर ए इज इंटरसेक्शन ऑफ बी इज इक्वल टू आपण काय लिहिणार 3. तर ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे, तर 3. लक्षात आलं आहे. ठीक आहे. अजून तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड एखादं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. तुमच्या क्लासमध्ये काही स्टुडंट असे आहेत की त्यांना सगळंच बऱ्याच ॲक्टिव्हिटीज करायला येतात. म्हणजे ते अभ्यासामध्ये हुशार असतात, गाण्यामध्ये हुशार असतात, डान्स करण्यामध्ये हुशार असतात, स्पीच देण्यामध्ये हुशार असतात. ठीक आहे. तर 2 विद्यार्थी आहे सपोज A अँड B. ठीक आहे. 2 स्टुडंट्स आहेत. त्यामध्ये ए जे आहे, ए हा जो स्टुडंट आहे तो काय करतो, खूप छान अभ्यास करतो. म्हणजे तो काय अभ्यासात हुशार आहे. आणि बी काय करतो, तर त्याला ॲक्टिंग चांगली येते. ए काय करतो, आता बघा तो स्कॉलर आहे, त्यानंतर तो ॲक्टिंग चांगला करतो, डान्स चांगला करतो. बी आहे, तो ॲक्टिंग चांगला करतो, त्यानंतर तो स्पीच चांगलं देतो. ठीक आहे. तर ह्या दोघांमध्ये कॉमन काय, तर दोघं पण काय करतात, ॲक्टिंग करतात. तर ॲक्टिंग ही जी त्यांची ॲक्टिव्हिटी आहे किंवा त्यांच्यामधला तो गुण आहे, तो दोघांमध्ये काय कॉमन आहे. लक्षात येतो आहे. तर ह्या दोघांमधल्या कॉमन गोष्टी, जेव्हा ह्या दोघांमधल्या कॉमन गोष्टी आपण मेन्शन करतो कुठल्याही 2 गोष्टींमधल्या, तर त्याला आपण इन टर्म्स ऑफ अल्जेब्रा सेट्स म्हणतो आहे. तर सेट्स, 2 सेटमधल्या ज्या गोष्ट कॉमन असते, जे एलिमेंट्स कॉमन असतात, त्यांना आपण काय म्हणणार आहे, इंटरसेक्शन ऑफ टू सेट. आणि ते डिनोट कसे करणार, तर असे ए इज इंटरसेक्शन बी, आणि त्याला म्हणणार आहे बघा, रीड ॲज ए इंटरसेक्शन बी. लक्षात आलं. हे एक्झाम्पल म्हणूनच तुम्हाला दिलं. अजून एखादं एक्झाम्पल आपण बघू. समजा ए मध्ये आहे 1 2 3 4, बीमध्ये एलिमेंट आहेत 3 4 5 6. सो ए इंटरसेक्शन बी काय लिहिणार, दोघांमध्ये कॉमन काय आहे, 3 and 4. सो 3 and 4 आर द इंटरसेक्शन. ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 3 4. लक्षात आले. बघायचं आहे डिसजॉईंट सेट्स. डिसजॉईंट सेट्स म्हणजे काय, तर वेगवेगळे सेट, ह्यामध्ये दोघांमध्ये काहीच कॉमन नसतं, त्याला आपण म्हणणार आहे डिसजॉईंट सेट. आता इथे बघा ए दिला आहे सेट 1 3 5 9, बी काय 2 4 8. आता ह्या 2 सेटमध्ये काही कॉमन दिसते का तुम्हाला, नाही, काहीच कॉमन नाही. सो कन्फर्म दॅट नॉट अ सिंगल एलिमेंट इज कॉमन इन सेट. सो ए अँड बी, these set are completely different from each other, so that A and B are disjoint set. आणि ते वेन डायग्राममध्ये आपण अशा पद्धतीने दाखवतो. 2 सेट आहेत, त्यामध्ये काहीच सेम नाही, एकही एलिमेंट सेम नाही, तेव्हा आपण त्यांना काय म्हणणार आहोत, ही डिसजॉईंट सेट म्हणजे वेगळे सेट. लक्षात, अजिबात त्यामध्ये काहीही कॉमन नाही. 2 विद्यार्थ्यांना समोर मी उभं केलं, त्यांच्यामधला एकही गुण जेव्हा मॅचिंग नसतो, कुठलाच गुण, तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो, डिसजॉईंट सेट. म्हणजे दोघं काय आहेत, एकदम वेगळे विद्यार्थी आहेत.
त्यांच्यामध्ये काहीच कॉमन नाही असं आपण म्हटलेलं तुम्ही ऐकलं असेल. अजिबात 2 बहिणी भावंड आहेत म्हणजे बहीण आणि भाऊ एकाच घरातले असतात, कधी कधी त्यांच्यामध्ये काहीच कॉमन नसतं, तर आपण म्हणतो की कसे हे बहिणी भावंड, यामध्ये काहीच कॉमन नाही आहे. एक स्वतःचेच सख्खे बहीण भाऊ आहेत, पण दोघं पण काय एकदम वेगळे, एकदम वेगळे, त्यांच्यामध्ये काहीच कॉमन नाही आहे. सो त्याला आपण म्हणू इन टर्म्स ऑफ अल्जेब्रा डिसजॉईंट. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी हे सांगितलं, ठीक आहे. सो दिस इज डिसजॉईंट सेट्स. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे युनियन ऑफ सेट. युनियन ऑफ सेट म्हणजे काय, आता बघा युनियन ऑफ सेट म्हणजे लेट ए अँड बी आर टू गिवन सेट, देन द सेट ऑफ ऑल एलिमेंट ऑफ सेट ए अँड बी इज कॉल्ड द युनियन ऑफ सेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी ए हा सेट घेतला आहे, त्या ए सेटमध्ये काय -1, -3, -5 अँड 0. बीमध्ये आहे 0, 3, 5. आणि ए युनियन बी मी काय लिहिणार आहे, तर दोघांमधले सगळे एलिमेंट्स लिहायचे. पण जर दोघांमध्ये कॉमन असेल तर तो एकदाच लिहायचा, 2 मी डबल लिहायची गरज नाही. आता बघा -1, -3, -5, 0, 3, 5 आणि त्याचा सिम्बॉल आहे यू. युनियन म्हणजे यू म्हटलेलं आहे. इट इज डिनोटेड ॲज ए युनियन बी. ए युनियन बी म्हणजे काय, ए मधले आणि बी मधले सगळे जेव्हा आपण एकत्र लिहितो तेव्हा आपण त्याला म्हणणार आहे ए युनियन बी. लक्षात आले. समजा मी 8वीचा एक सेट केला, 8 स्टँडर्ड स्टुडंट, 9 स्टँडर्ड स्टुडंट, आणि मला तो एकत्र लिहायचा आहे. आणि मग मी काय करणार, 8 स्टँडर्ड स्टुडंट, 9 स्टँडर्ड स्टुडंट सगळ्यांना काय करणार, एकत्र बोलवणार. तेव्हा मग तो काय झाला, ए युनियन बी. म्हणजे युनियन करा, आपण म्हणतो ना युनियन फॉर्म करा. युनियन फॉर्म करा म्हणजे सगळ्यांनी एकत्र या, अशी त्यांची युनियन आहे. युनियन आहे म्हणजे एकी आहे. एकी म्हणजेच काय, तर ते सगळे एकत्र येतात. तुम्ही डान्स जर तुम्हाला तुमच्या गॅदरिंगमध्ये करायचं आहे तर वेगवेगळ्या स्टँडर्डमधल्या मुलांना काय करता, तुम्ही एकत्र बोलवता. 5th स्टँडर्ड, 6th स्टँडर्ड, 7th स्टँडर्ड, 8th स्टँडर्ड सगळ्यांची मिळून जेव्हा तुम्ही एकत्र सेट फॉर्म करता, तर समजा फॉर एक्झाम्पल ए काय 5th स्टँडर्ड स्टुडंट, बी 6th, सी 7th, असे वेगवेगळे सेट तुम्ही केले आणि ते सगळ्यांना एकत्र घेतलं. तर तुम्ही काय करणार, ए युनियन बी युनियन सी, याचे सगळे काय झाले एकत्र करणार. त्याला म्हटलं आहे युनियन. लक्षात आलं आहे व्हॉट इज युनियन ऑफ सेट. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे नंबर ऑफ ॲन एलिमेंट. आता काय, समजा मी सेट ए लिहिलं आहे 1, 2, 3, 4, 5. आता ह्यामध्ये ए ह्या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत, नंबर ऑफ एलिमेंट्स 5 आहेत. सो मी नंबर ऑफ ए लिहिणार आहे 5. लक्षात आलं आहे. कारण ए ह्या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत, 5 एलिमेंट्स आहेत. ते कुठलेही असू शकतात. आता समजा मी असं पण लिहिलं 11, 12, 13, 14, 15. ठीक आहे. इथे पण किती झाले 1, 2, 3, 4, 5. सो एन ऑफ ए काय आलं 5. आता इथे एक एक्झाम्पल दिलं आहे बघा, आपण घेतलं आहे बीमध्ये काय आहे 6, 12, 18, 24, 30, 36. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6. सो एन ऑफ बी काय आलं 6. इथे काय एमध्ये 5 एलिमेंट्स आहेत. सो एन ऑफ ए इज 5. त्याला काय म्हणतात की त्या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत तेवढे जर काउंट करून लिहिणं म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट्स इन दॅट सेट. लक्षात आलं आहे. आता ह्याच्यावर रिलेटेड काही एक्झाम्पल बघणार आहोत. त्याच्या आधी एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे हा तुमच्यासाठी की नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ द सेट. नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन, आता जेव्हा नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता ह्यात काय केलं आहे बघा, आपल्याला युनियन सेट तयार करायचं आहे. ए आणि बी हे 2 वेगवेगळे सेट आहेत. तर त्याच्यातले टोटल आपल्याला काय करायचे आहेत, काउंट करायचे आहेत. पण हे काउंट करताना बघा, आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी एक सांगते. ए आणि बी 2 क्लास आहेत. समजा 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड. 8th स्टँडर्डमध्ये 20 स्टुडंट्स आहेत, 9thमध्ये पण 20 स्टुडंट्स आहेत. हे सगळं इमॅजिनरी आहे किंवा आपण एक्झाम्पल बघतो आहे. ठीक आहे. आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ए युनियन बी करायचं आहे. तर तिथे काय यायला पाहिजेत 20 स्टुडंट्स आहेत. 20 + 20 40 येणार. बरोबर. हे झालं युनियन. सेपरेटली ए एन ऑफ ए काय आहे 20, एन ऑफ बी काय आहे 20. हां, ए इंटरसेक्शन बी. आता असे कुठलेच विद्यार्थी ह्यामध्ये नाही आहेत बरोबर की कॉमन आहे दोघांमध्ये, असं नाही आहे. पण आता आपण काय करतो आहे
की त्यांना त्यांचं डान्सचं आपण काय करणार आहे, गॅदरिंगमध्ये त्यांना पार्टिसिपेट करायला सांगणार आहे. ठीक आहे. किंवा ए हे जे स्टुडंट आहेत ह्यांना असं एक एक्झाम्पल घेऊ आपण की त्यामध्ये काय केलं आहे की ए जे स्टुडंट आहेत ते काय करतात, चहा पितात, टी. बी जे स्टुडंट आहेत ते काय करतात, कॉफी पितात किंवा मिल्क पितात म्हणूया आपण. ठीक आहे. आणि आता ह्या दोघांमध्ये ए आणि बी हे फक्त टी पिणारे आहेत, हे फक्त बी म्हणजे मिल्क पिणारे आहेत. ए युनियन बी करणार आहे आपण. तर त्यामध्ये काय येणार, टोटल म्हणजे ए आणि बीमध्ये देर आर 40 स्टुडंट्स. टोटल क्लासमध्ये 40 स्टुडंट आहेत सांगितलं. त्यातले 20 मी मग सांगितलं की टी पितात, 20 कॉफी पितात. आणि असे पण काही स्टुडंट्स त्यामध्ये असतील की ते काय करतात, दोन्ही पितात. असं असू शकतं ना, दोन्ही पिणारे असतात म्हणजे इंटरसेक्शन, टी पिणारे पण कॉफी पिणारे पण. सो त्याचं इंटरसेक्शन, मग ते आपल्याला काय करावं लागेल, त्यातून मायनस करावं लागेल, तेव्हा आपल्याला काय मिळेल, ए युनियन. म्हणजे त्याच्यावरून आपण काढू शकतो की समजा आपण इथे लिहूया मिल्क पिणारे 30 आहेत. सो टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत स्कूल त्या दोन्ही वर्गात, तर 40 आहेत. पण टी पिणारे किती आहेत, 20. कॉफी पिणारे किती, मिल्क पिणारे 30 मायनस दोन्ही पिणारे 10 आहेत समज आपण पकडले. सो 50 मायनस 10 काय आलं, 40. लक्षात आलं आहे. म्हणजे तुम्हाला काय मिळालं की नंबर ऑफ स्टुडंट्स तुम्हाला ए आणि बी डिव्हिजनमधले मिळतील की जे काय करतायत, टी आणि मिल्क दोन्ही पित आहेत. सो हा एक फॉर्म्युला आहे बेसिक, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. कारण दोघांमधलं आपण जे आहे दोघांमध्ये ॲड होत जाणं ना ते आपल्याला काय करावं लागेल, मायनस केलं तरच आपल्याला काय मिळेल, ए युनियन बी. आता त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल आहे ते सांगितल्यावर तुमच्या लक्षात येईल बघा. एन ऑफ ए काय 15 आहे, एन ऑफ ए युनियन बी आहे 29, इंटरसेक्शन आहे 7 आणि तुम्हाला एन ऑफ बी काढायचं आहे. तर आता आपला बेसिक फॉर्म्युला लिहायचा, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता यामध्ये एन ऑफ ए किती दिले, 15, एन ऑफ बी माहीत नाही आपल्याला, इंटरसेक्शन दिले 7, युनियन दिले 29. ठीक आहे. सो 15 प्लस मायनस 7 करून घ्यायचं आधी, 8 प्लस एन ऑफ बी 29, तसंच 29 मायनस 8 इज इक्वल टू एन ऑफ बी. आता हे 8 इकडे प्लस आहेत, लेफ्ट साईडला गेल्यावर ते मायनस होतात, तुम्हाला माहिती आहे सगळं. 29 मायनस 8 21, हे काय आलं, एन ऑफ बी. म्हणजे एन ऑफ बीची व्हॅल्यू काय आली तुमची, 21. एन ऑफ ए किती आहेत, 15 आहेत, एन ऑफ बी 21 आले आणि दोघांमध्ये कॉमन किती आहेत, तर 7 आहेत. ठीक आहे. आणि टोटल युनियन तुम्हाला मिळाली 29. तुम्ही आता असं केलं तर तुमच्या लक्षात येईल बघा, 20 आता आपलं 20 बी आहे, एन ऑफ बी 21 आलं आहे, एन ऑफ ए 15 आहे, दोघांची ॲडिशन काय येणार आहे, 36. पण ॲक्च्युली ए युनियन बी तर काय दिसतं आहे, 29. पण आता हे मॅच होते का दोन्ही नंबर्स, नाही होत. पण ह्या दोघांमध्ये कॉमन पण कोणतरी आहेत ना, तर त्याला आपण काय केलं, -7. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, 29. आता आपलं करेक्ट आन्सर आलं. लक्षात आलं आहे. सो आपलं इथे फायनल आन्सर आलं, एन ऑफ बी इज इक्वल टू 21. कळालं काय केलं. तर अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. ठीक आहे, की तुम्हाला अशी व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगतात. हां, तर तुम्ही अशा पद्धतीने ती व्हॅल्यू काय करायचे, फाइंड आउट करायचे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आता आपण. इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट्स, आउट ऑफ विच 80 ड्रिंक्स टी, 60 ड्रिंक्स कॉफी, 20 ड्रिंक्स टी अँड कॉफी बोथ. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. आता बघा आपल्याला सगळंच दिलं आहे. आपल्याला दिलं आहे एन ऑफ ए युनियन बी 125, एन ऑफ ए म्हणजे जे काय करतात, ड्रिंक टी पिणाऱ्यांची संख्या आपण घेतली 80, कॉफी पिणारे
60 आणि दोन्ही पिणारे आहेत ए इंटरसेक्शन बी, ते आहेत 20, दोन्ही पिणारे. ठीक आहे. आता बघा आपला फॉर्म्युला काय, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. 80 प्लस 60 मायनस 20. 140, 80 प्लस 60 140 मायनस 20 120. आता बघा 120 यायला पाहिजे ए युनियन बी, पण ॲक्च्युली त्यांनी काय दिलं आहे 125. मग आता ह्या 125मधून जर हे 120 मायनस केले तर काय मिळेल तुम्हाला 5. आता हे जे आहेत 5 स्टुडंट्स ते काय करतात, डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. कारण हे ए युनियन बी दिले म्हणजेच काय, तर टी आणि कॉफी पिणाऱ्यांची संख्या दिली, बरोबर. पण त्यामध्ये जेव्हा आपण हे कॅल्क्युलेट केलं तर ते काय आलं 120. कारण काही स्टुडंट्स काय आहेत फक्त टी पितात, काही काय करतात फक्त कॉफी, आणि दोन्ही पिणारे पण काही आहेत. पण हे जेव्हा तुम्ही मायनस कराल या 125मधून 120 जे आलेलं आहे त्यामध्ये जे 5 आलेत, हे उरलेले एक्स्ट्रा 5 दिसतात ना, हे 5 स्टुडंट्स काय आहेत हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. ते काय करत आहेत, टी आणि कॉफी अजिबात पीत नाही. सो देअरफॉर वी कॅन से हिअर number of students who do not drink tea or coffee is equal to 125 minus 120, which is nothing but 5. Therefore, the students who do not drink tea or coffee is equal to 5. So there are 5 students, ते काय करतात टी आणि कॉफी पीत नाहीत. दिस इज अवर आन्सर. लक्षात आलं कसं केलं आहे तुम्हाला, बरोबर ना, कळते का? काही डाऊट असेल तर नक्कीच विचारू शकता तुम्ही, नक्की मेसेज करा. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत आपण आता. ऑब्झर्व द वेन डायग्राम अँड राईट द फॉलोविंग सेट्स. आता इथे आपल्याला काय करायचं आहे की जसं आपण आधी बघितलं आहे की कॉम्प्लिमेंट ऑफ सेट वगैरे सगळं बघितलं आहे तुम्ही आत्तापर्यंत. हां, आता इथे आपल्याला फक्त काय लिहायचं आहे, सेट ए. आता मला सांगा सेट एमध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत. तुम्हाला काय दिसतं आहे, एक्स वाय झेड एम एन. सिम्पली तेच लिहायचे आहेत फक्त आपल्याला, एक्स वाय झेड एम एन. ठीक आहे. सेट बी लिहायचे आहेत आपल्याला. सेट बीमध्ये काय आहेत तर एम एन पी आर क्यू. सो पी क्यू आर एम अँड एन आर द एलिमेंट ऑफ सेट बी. आता तुम्हाला सांगितलं आहे ए युनियन बी, तर दोघांमधले सगळे एलिमेंट लिहायचे आहेत. तर टोटल ह्या फिगरमध्ये दिसते ना तुम्हाला, ही जी फिगर दिसते ना, हे ए आणि बी दोन सर्कल आहेत, तर ह्यामधले सगळे लिहायचे आहेत आपण. ठीक आहे. तर काय आहेत ते, तर एक्स वाय झेड, इथून चालू केलं बघा मी लिहायला, एक्स वाय झेड एक्स वाय झेड एम एन. आता हे जे दोघांमध्ये कॉमन आहेत तर ते एकदाच लिहायचे, पी क्यू आर. ठीक आहे. सो आता आपण इथे काय लिहिलं, ए युनियन बी. आता तुम्हाला विचारलं आहे फोर्थ वन युनिव्हर्सल लिहायचं आहे, युनिव्हर्सल सेट.
आता युनिव्हर्सलमध्ये सगळेच म्हणजे ए युनियन बी मधले सगळेच आणि एक्स्ट्रा इथे दिसते बघा एस अँड टी, तर ते पण लिहायचे आपण. मग काय येणार एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी. लक्षात आलं. आता आपल्याला लिहायचं आहे ए डॅश. ठीक आहे. आता ए डॅश म्हणजे काय मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट म्हणजे आता काय करायचं आहे ए दिले तुम्हाला. एमध्ये काय आहेत तर एक्स वाय झेड एम एन हे एमधले आहेत. इथे मी यू पण लिहून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी हे युनिव्हर्सल सेट आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं ए डॅश म्हणजे काय सोपं लक्षात ठेवायचं यू मायनस ए. आता बघा यू मायनस ए म्हणजे काय तर एक्स एक्स गेले, वाय वाय गेले, झेड झेड गेले, एम एम गेले, एन एन गेले, उरले काय तर पी क्यू आर एस टी. हा झाला ए डॅश सेट. आता तसंच आपल्याला इथे बीचं पण लिहून घेऊ आपण. बीमध्ये काय आहे तर पी क्यू आर एम एन. ठीक आहे. सो बी डॅश लिहायचं आहे आपल्याला तर यू मायनस बी. आता बघा मी तुम्हाला वेगळ्या पेनने इथे दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे यू मधून आपल्याला बी मायनस करायचे आहेत. तर आता कुठले कुठले मायनस होणार पी क्यू आर एम एन एन. आता जे उरले आहेत ना ते काय असणार आहेत हे यूमध्ये जे उरलेत ना हे काय झाले बी डॅश झाले. कारण आपण काय केले यूमधून हे बीचे जे आहेत ते कट केलेत आणि जे उरलेले आहेत यूमध्ये जे उरतात यूमध्ये जे एक्स्ट्रा असतात ते काय आहेत तरी बी डॅश आहेत. म्हणजे एक्स वाय झेड एस टी. लक्षात आलं. तर हे झालं बी डॅश. आता आपल्याला लिहायचं आहे हे ते एक्झाम्पल मी इथे सॉल्व करून दाखवलं आहे. आता आपल्याला लिहायचं आहे नेक्स्ट ए युनियन बी डॅश. आता ए युनियन बी डॅश. आता ए युनियन बी ऑलरेडी आपण इथे काढलेलं आहे. आता ह्यामध्ये बघा हा आपल्याकडे इथे ए युनियन बी पण आहे आणि यू डॅश पण आहे. तर आपण काय काढणार आहे ए युनियन बी डॅश हे नेक्स्ट एक्झाम्पल आहे. तर त्यामध्ये मी इथे करते ए युनियन बी डॅश म्हणजेच काय तर यू मायनस ए युनियन बी. बरोबर. आता ए युनियन बी म्हणजे बघा ह्यामध्ये एक्स्ट्रा आता ह्यामध्ये एक्स आहे इथे पण एक्स आहे, वाय आहे झेड झेड एम एम एन एन पी पी क्यू क्यू आर आर. एक्स्ट्रा काय उरलं आहे फक्त एस एन टी. म्हणजेच ए युनियन बी डॅश म्हणजेच ए युनियन बी किंवा ए युनियन बीचं कॉम्प्लिमेंट. म्हणजेच काय तर ए युनियनमध्ये बी हा जो सेट आहे त्यामधून जे यूमध्ये एक्स्ट्रा उरतात ते सोडून यूमध्ये जे एक्स्ट्रा असतात त्याला आपण काय म्हणणार आहे कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी हा सेट. लक्षात आले तुम्हाला. तर अशा पद्धतीने आज आपण ऑपरेशन्स काय असतात म्हणजे ते आता इथे सगळीकडे बघा युनियन पण आलं आहे, इंटरसेक्शन आले. तर हे जे आहे हे ऑपरेशन ऑफ सेट आहेत, युनियन इंटरसेक्शन. ठीक आहे. तर तेही आपण बघितलं. सबसेट रिलेशन बघितलं. त्यानंतर हे इंटरसेक्शन, युनियन, त्यानंतर कॉम्प्लिमेंट ह्या सगळ्याचाच वापर करून टोटल सगळ्याचा वापर करून आता हे एक्झाम्पल आपण काय केले सॉल्व केले. हे एक्झाम्पल तुम्हाला बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारलं जातं. ठीक आहे. तुम्हाला यामध्ये काही क्वेरी असतील, डाऊट असेल नक्कीच मला कमेंट बॉक्सवर मेसेज करा. ठीक आहे. माझं लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.